सरांनी एक सकाळचा एक डोस दिला होता. म्हणलं आता कुठं अजून अंधार झालाय, घ्या आता एक डोस खाऊन आपलं. गोळ्या औषधं खाल्ल्यावरती निवांत झोपलं. म्हणलं कुठं नको बोंबल बिक्यावानी हिंडायला. झोपेतून उठल्यानंतर नळाला पाणी आलं होतं. मग जरा हातपाय तोंड धुतलं. म्हणलं तेवढंच जरा फ्रेश वाटन. हातपाय तोंड पुसलं. व्हिडिओ घेतल्यानंतर आपली एक स्माईल असती, ती सर्दीमुळे स्माईलच गायब झाली. नळाला पाणी आलं होतं. पप्पा आंघोळीचं पाणी भरत होतं. मला काय बरं वाटत नाही, त्याच्यामुळे मी विषय सोडून दिला. आपल्या झाडाचं पिरू नाही, बारक्या झाडाचा आणि ते मोठ्या झाडाचं एकदाच पिरू लागलंच नाही. अजून 1-2 दिवस राहिला असतं. मला वाटलं पिकल्या झालं, लक्ष नसते. अजून एक दिवस पिकाय पाहिजे होता, तुम्ही लगेच गाय केली. नरम झाला असता तरी बऱ्यापैकी ते तसलं पिवळं पिरू ती काय गुलाबी पिरू अजिबात शार नसतात, निवळ पंचाट असतात. हे आपलं गावठी ते गावठी. येळा बी काय शान नाही. मला एकच कळत नाही, पेरू गोड असला तरी लोक मीठ लावून का खातात? तुम्ही सांगता का मला? आजकालची तरुण पिढी बाप घरात आला की बाहेर निघून जातात. त्यांना एवढंच सांगायचे, तू पण बाप झाल्यावर तुला पण कळेल. भाऊ कामावरून आल्यावर माझ्यावर झाळंदूर संगच काढला. म्हणलं कुत्रं टपात बसलो तर तुम्ही काय करताय? टपाला भुईचक्रासारखं गोल गोल पाणी टाकून फिरवलं, पाणी ओतून दिलं. म्हणलं एवढंच नाही चालणार, त्याला उन्हात वाळाय ठेव. अरे म्हणलं इथं आम्ही आजारी पडले, तू कुठं काम सांग? मी गेलो होतो शेजारच्या तिथून घोडा आणायला. घोड्यावर बसाय नाही वर लाईटिंग लावायची दीपावलीला. लाईटिंग लावायला वर चढलोच होतो. पप्पा आले तर पप्पाला म्हणलं माळ पाकडा, फक्त गुतडा होऊन नका देऊ. गुतडा झाला तर झाला, खेळ खंडोबा. लाईटिंग लावून शेवटच्या कोपऱ्यावर पोचलो. पप्पाला म्हणलं तुम्हाला जायचं असलं तर जावा, आता तुमचं काम झालं. एवढी माळ शिल्लक राहिली होती. मग काय करायचं, सुतळीने बांधून ठेवून द्यायची कुठेतरी लटकून अशी. ह्या होल्डरला पण पिन खोसायचा ऑप्शन नव्हता आणि होल्डर पण खराब झाला होता. त्याच्यामुळं म्हणलं डायरेक्ट होल्डरच बदलून टाकावा. दर दिवाळीला टेन्शनच नको. दर दिवाळीला नुसती माळ हातरून नुसते होल्डरमध्ये पिनं खोसायचे. आता काय टेन्शन नाही. घरात आल्यावर लाईटीचं बटन टाकलं. लाईटिंग तर चालू झाली होती, पण त्याच्यासोबत बल्ब पण चालू झाला होता. पण आपल्याला दोन्ही गोष्टी अंधारच्या पाहिजे, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. मी पप्पा निघालो होतो वावरात दिवं लावायला. वावरात पोचल्यानंतर पप्पाने प्लॅन चेंज केला. डायरेक्ट खुरपायला बसले. म्हणलं दिवं कोण लावणार तू? मी पण गणपती बाप्पा समोरची जरा साफसफाई केली. असं काय दिवं लावणं मला काय पटणार नाही. गणपती समोरची साफसफाई कशी झाली ती कमेंट करून मला नक्की सांगा. गणपतीच्या पाठीमागं ही 3 बोळे आहेत, त्याच्यात ठेवून असला